नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहणार आहोत तर नीट एक्झाम झाली 2024 ची। त्याच्यामध्ये एक मोठा स्कॅम झाला, घोटाळा झाला। तर घोटाळ्याविषयी आपण पाहणार आहोत। आता नीट काय बघा, तर नीट ही एक्झाम बघा एंट्रन्स एक्झाम आहे। आता ही एंट्रन्स एक्झाम कोणाला असते बघा, जी 12वी नंतर ज्यांना मेडिकलला जायचं असतं, डॉक्टर की बनायचं असतं, त्याच्यासाठी नीट एक्झाम असते। आता नीट एक्झाम कंडक्ट कोण करतं बघा, तर NTA करतं। कोण? NTA ही एजन्सी। NTA काय बघा, तर एजन्सी। NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी। ओके, तर ही एजन्सी काय करते, तर ही परीक्षा कंडक्ट करण्याचं काम करते। म्हणजे ज्यांना 12वी नंतर मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं, डॉक्टर MBBS याच्यासाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचं डॉक्टरकीसाठी, त्यांच्यासाठी एंट्रन्स एक्झाम असते। ओके, तर ह्याच्या वर्षी ह्या एक्झाम मध्ये ह्या वर्षी घोटाळा झालाय। तर घोटाळा काय झाला बघा, ही एक्झाम असते टोटल 720 मार्कांची। किती असते? 720 मार्कांची असते। आता याच्यामध्ये बघा 720 पैकी 360 मार्क हे बायोलॉजीला असतात, 180 मार्क हे फिजिक्सला असतात आणि 180 हे असतात तुमचे केमिस्ट्रीला। ओके, आता टोटल मिळून जर पाहिलं तर किती असते बघा, 720 मार्कची काय असते, तर हे एक्झाम असते। किती मार्कची असते? 720 मार्काची एक्झाम असते। आता ह्या वर्षी प्रथमच असं काय झालेलं बघा, की 720 पैकी 720 हे 67 जणांना पडलेत मार्क। किती पडलेत बघा? 67 जणांना। हे फर्स्ट टाइम असं घडलेलं आहे। म्हणजे दरवर्षी रँकर येतात, पण रँकर किती बघा, तर 720 पैकी ह्या वर्षी जी असणारी मार्क आहे ती 67 झालेली आहे। म्हणजे याच्याविषयी जरा कुठेतरी शंका एक निर्माण झालेली आहे, की जो रँक 1 आहे, ऑल इंडिया रँक असेल जर पाहिला कोणी, तर 67 जणांचा बोलायला हे आश्चर्य म्हणावं लागेल। ओके, मग याच्यामध्ये एक स्कॅम झाल्याचं असं झालंय, असं खूप जाणकारांचं म्हणणं आहे। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं बघा, तर काय झालं होतं बघा, आज ते जे NTA कॉन्फरन्स झाली बघा, तो कुणाच्या अध्यक्ष झाली, तर प्रदीप कुमार शर्मा, बरोबर आहे। त्यांचे बघा तर एक मिनिस्टर, एज्युकेशन मिनिस्टरचे बघा तर एक अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली काय झाली बघा, कॉन्फरन्स झाली। आता याच्यामध्ये काय झालं बघा, तर लाखो विद्यार्थी हे नीट एक्झामला बसत असतात। जवळपास 25 लाख विद्यार्थी हे एक्झामला बसलेले होते। किती बघा, 25 लाख विद्यार्थी काय बघा एक्झामला बसलेले। आता याच्यामध्ये काय झालं बघा, जे 67 जणांना आहे, 67 जणांना किती बघा, तर 720 पैकी 720 मार्क पडलेले। आता याच्यामध्ये बघितलं तर बघा, याच्यामध्ये जे 720 मध्ये जर पाहिला तुम्ही, तर एक क्वेश्चन हा 4 मार्कला असतो, बरोबर आहे। आणि जर तो क्वेश्चन जर चुकला तर 1 मार्क कट होतो। आता याच्यामध्ये जर बघितलं, खूप जणांना 718 मार्क, 719 मार्क असे मार्क आहेत। तर जर आपण विचार केला बघा, तर 719 मार्क आहेत, 718 मार्क आहेत। जर समजा जर आपण याच्यामध्ये जर पाहिलं, तर मिनिमम मार्क तुमची जर किती पाहिजे होते बघा, 715 किंवा 716, बरोबर आहे, जे कट जरी झाला तरी। इथं जरा शंका येण्याची शंका येण्यासारखी इथं बघा घोटाळा झाल्याचं वाटत आहे। 718 आणि 719 होऊ शकत नाही निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे। आता याच्यामध्ये काय करायला लागणार आहे बघा, असं का झालं, बरोबर आहे, असं का झालं, तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये नक्की प्रॉब्लेम काय झालाय। आता याच्यामध्ये आज प्रेस कॉन्फरन्स झाली NTA ची, तर खूप जणांनी त्यांच्यावरती शंका व्यक्त केल्या, त्या एजन्सीवरती खूप जणांनी त्याच्यावरती हे केलं, सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला, बरोबर आहे। पण सुप्रीम कोर्टचा निर्णय घेतल्यामुळे NTA ची काय प्रेस कॉन्फरन्स झाली बघा, संजय शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस कॉन्फरन्स। तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय झालं बघा, की त्यांनी कशाचा दाखला दिलेला आहे, की जे आम्ही 17 ग्रेस मार्क दिलेले विद्यार्थ्याला, काय केलं तर ग्रेस मार्क, म्हणजे ज्यांना काही नेटचा प्रॉब्लेम होता, सर्व्हर डाऊन होता, त्याच्यामुळे आम्ही ज्या मुलांचा वेळ हे झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना काय तर ग्रेस मार्क दिलेले। आता हे ग्रेस मार्क जे दिलेले आहेत त्यांनी कशाचा दाखला दिलाय बघा, की सुप्रीम कोर्ट 2018 ला एक क्लायंट एक्झाम होती बघा, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईनचा आधार त्यांनी देऊन ही मार्क दिलेत असं त्यांचं म्हणणं आहे। कुणाचं? ही NTA चं। पण याच्यामध्ये NTA ने हे मेन्शन नव्हतं केलं की त्या गाईडलाईन्स मध्ये की ते लागू तुमचं मेडिकलच्या क्षेत्राला आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्राला होईल, हे त्याच्यामध्ये काय त्यांनी मेन्शन केलेलं नव्हतं। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं बघा, की टोटल जर विद्यार्थी पाहिले बघा, की घोटाळ्यामध्ये किती विद्यार्थी असू शकतात, याचा जर आपण आकडा पाहिला बघा, की 1600, लगभग किती बघा, तर 1600 विद्यार्थी याच्यामध्ये फ्रॉड झाल्याचं निष्पन्न होत आहे। आता हे मॅक्झिमम जर विद्यार्थी आपण बघितले ते राजस्थान मधले, कुठले बघा, तर राजस्थानमध्ये कोटा एक बघा शहर आहे, तिथे एक एज्युकेशन हब आहे, बरोबर आहे। याच्यामध्ये घोटाळा होण्याची दाट शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केलेली आहे। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं बघा, की ह्यांनी काय म्हणलेलं, की आता आज त्यांची जी पत्रकार परिषद झाली याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की याचा त्यांनी हे दिलेलं आहे, म्हणजे पंजाब असेल, हरियाणा असेल, याच्यामध्ये पण काय बघा तर राज्यांचा समावेश आहे। आता आपल्याला याच्यामधून एकच सांगायचं की बघा, जे विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत, जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, बरोबर आहे, यांच्यासाठी ही दिवस रात्र मेहनत करत असतात, त्यांच्या स्वप्नासाठी पाठलाग करत असतात,
ह्या विद्यार्थीवरती काय होतं लॉस झालेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं बघा, 1600 जे विद्यार्थी लगभग 1553 एवढे विद्यार्थी आहेत. म्हणजे आपण कन्सिडर 1600 पोत त्यांचा आकडा गेलेला आहे. ओके, आता हे विद्यार्थी काय बघा तर काही चिटिंग करून, बरोबर आहे, त्यांनी काहीतरी एक्झाम मध्ये ग्रेस मार्क करून दाट शक्यता असल्यामुळे काय बघा तर हे बोगस डॉक्टर पुढे फ्युचरमध्ये होऊ शकतात. आता जे डिझर्व कॅन्डिडेट आहेत ते ह्या वर्षी काय बघा तर डॉक्टर होण्यापासून होऊ शकत आहेत की जे गरीब कुटुंबातील आहेत त्यांच्यावरती काहीतरी बघा अन्याय झालेला आहे. आणि ही जी विद्यार्थी आहेत बघा ते शेतकऱ्यांची मुलं आहेत, बरोबर आहे, ज्यांनी दिवस रात्र कष्ट केलेले. खूप विद्यार्थी ड्रॉपर आहेत, म्हणजे ज्यांनी हे घेतलेलं होतं, 1 वर्ष गॅप घेऊन परत पुढच्या वर्षी चांगला मार्क मिळण्यासाठी ज्यांनी गॅप घेतला होता त्यांच्यावरती काय बघा हा अन्याय झालेला आहे. आता याच्यावरती काय बघा तर सरकारने असे ठोस निर्णय घेतले पाहिजेत. मेडिकल क्षेत्र एक चांगलं क्षेत्र आहे. क्षेत्रामध्ये जर घोटाळे असे होत असतील तर ही खूप दुर्दैवी घटना आहे. ओके, ही कालिमा फासणारी घटना आहे की एज्युकेशन फील्डला. आता याच्यामध्ये काय बघा तर ह्यांनी आता काय केलेलं आहे बघा, आज प्रेस कॉन्फरन्स झाली. ह्याच्यामध्ये तुमचे जे प्रदीप कुमार शर्मा होते आणि के संजय मूर्ती होते, बरोबर आहे, जे मेन ऑफिसर्स होते, त्यांनी काय केलं असतं, त्यांनी असं म्हणलं की आज आम्ही काय याच्यावरती कमिटी स्थापन करू, बरोबर आहे, याच्यावरती कमिटी स्थापन करू. कमिटी स्थापन केल्यानंतर आम्ही त्याच्यावर काहीतरी निर्णय आठवड्याभरात घेऊ, येते लक्षात. आणि याच्यानंतर आम्ही जे विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यामध्ये ज्यांचे हे झाले म्हणजे 1600 विद्यार्थी आहेत याच्या आम्ही काय करतो, एक तर री एक्झाम घेऊ, अदरवाईज त्यांचा आम्ही रिझल्ट काय बघा तर परत रिचेक करू, असं कोणी त्यांनी ते त्याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे. पण हा जो घोटाळा आहे ते घोटाळे देशासाठी खूप दुर्दैवी घटना आहे. कारण की मेडिकल क्षेत्र हे लोकांच्या जीवनाशी निगडीत असणारं क्षेत्र आहे. याच्यामध्ये जर असे घोटाळे जर आले तर एक देशाला एक प्रकारची एक हानी आहे. याच्यासाठी सरकारनं, विद्यार्थ्यांनी याच्यासाठी काय तर बघा सरकारनं पण याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. जे विद्यार्थ्यांवरती होणारे जे अन्याय आहे हे काय तर बघा दूर होतील. कारण की विद्यार्थी हा केंद्रबिंदू जर मानलं तर दिवस रात्र हा कष्ट करत असतो, त्याचं स्वप्न असतं. कारण की जर आपण पाहिलं बघा, गेल्या वर्षी जर पाहिलं बघा की 720 मार्कला तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल, पण आता ज्याला 750 मार्क आहे त्याला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल याची पण काही गॅरंटी नाही. जर आपण प्रायव्हेट कॉलेजला पाहिलं तर त्याच्यावरती खूप असा खर्च आहे की जो सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना परवडू शकत नाही. ओके, मग याच्यामध्ये काय बघा तर ठोस असे निर्णय घेऊन असले एक्झाम बघा जे आहेत, जे लोकांशी निगडीत आहेत, बरोबर आहे, की ज्यांचा विद्यार्थ्यांची भविष्य उज्ज्वल होणार आहे, अशा एक्झामला काय बघा तर सरकारनं व्यवस्थित प्रोटेक्ट केलं पाहिजे. ही जी नॅशनल टेस्ट एजन्सी आहे याच्यावरती काय बघा तर कमिटी बसून ह्याच्यामध्ये जे कोण फ्रॉड्स असतील, ज्यांनी कोणी चुकी केलेली असेल असं ऐकण्यात येते की पेपर हा अगोदर टेलिग्रामवरती आलेला होता. ओके, आता आमची मागणी एकच आहे विद्यार्थ्यांची आणि तमाम पालकांची एकच मागणी आहे की तुम्ही जे 1600 विद्यार्थ्यांना जे ग्रेस मार्क दिलेले आहेत ते विद्यार्थी कोण आहेत, त्याचे रोल नंबर काय आहेत, ते कुठल्या स्टेट मधले आहेत, त्यांचा पिन किती आहे, पिनकोड नंबर किती आहे, हे सर्व तुम्ही एकदा डिक्लेअर करावं, जेणेकरून लोकांना पण कळत दूध का दूध आणि पाणी का पाणी, हे लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे. कारण की हा जो फ्रॉड आहे तो खूप डेंजरस असा फ्रॉड आहे आणि याच्यावरती सरकारनं योग्य ती कारवाई करून जे कोण चुकीचे व्यक्ती असतील त्याच्यावरती योग्य अशी कायदेशीर कारवाई करावी. आणि तमाम माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे, मी कुठेही डिमोटिवेट होऊ नका. कारण की जे नव्याने तयारी करत आहेत नीटची त्यांच्या मनात कुठेतरी एक शंका निर्माण झालेली की त्यांनी डिमोटिवेट न होता त्यांनी जोमाने अभ्यास केला पाहिजे. आणि असेच प्रश्न आपण काय बघा तर ह्या व्हिडिओ मार्फत मांडत राहू. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी की जेणेकरून ह्याच्याविषयी आणि काय जर माहिती असेल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.